या व्हिडिओमध्ये आपण तुमचा सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ समजून घेणार आहोत. तर बघा, हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्समध्ये कोणकोणत्या ॲक्शन्स आणि कोणकोणते इन्सिडंट्स म्हणजे कोणत्या कृती आणि कोणत्या घटना एक्सप्रेस केल्या जातात ते विचारलं जाईल, त्याचा स्ट्रक्चर विचारला जाईल आणि या सिंपल फ्युचर टेन्सच्या एक्झाम्पल्सवर प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, तर हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, ऐका, समजा आणि लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ बघता बघताच जे मुख्य मुद्दे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आपल्या नोटबुकमध्ये. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया. सिंपल फ्युचर टेन्स. आता सिंपल फ्युचर टेन्समध्ये कोणत्या ॲक्शन्स एक्सप्रेस केल्या जातात वाचू. तुम्ही पण माझ्यासोबत वाचू शकता. सिंपल फ्युचर टेन्स is used to talk about an action that will happen in the future. काय समजलं? एकदा वाचतो बघा. सिंपल फ्युचर टेन्स is used to talk about an action that will happen in the future. म्हणजे an action that will happen in the future म्हणजे फ्युचरमध्ये घडणाऱ्या घटना किंवा होणाऱ्या कृती एक्सप्रेस करण्यासाठी सिंपल फ्युचर टेन्सच्या स्ट्रक्चरचा वापर केला जातो. समजलं? कोणत्या ॲक्शन्स आणि कोणते इन्सिडंट्स? अशा ॲक्शन्स किंवा असे इन्सिडंट्स जे फ्युचरमध्ये हॅपन होणार आहेत भविष्यकाळात. समजलं? आता आपण समजून घेऊ सिंपल फ्युचर टेन्समधील सेंटेन्सेसचा स्ट्रक्चर काय असतो. म्हणजे त्याच्यामध्ये वर्ब म्हणजे कोणते हेल्पिंग वर्ब्स आणि वर्बचा कोणता फॉर्म वापरला जातो ते आपण समजून घेऊ. तर हे प्रत्येक टेन्सेससाठी तुम्ही हेल्पिंग वर्ब्स कोणकोणते आणि वर्बचा कोणता फॉर्म यूज केला जातो हे तुम्ही लक्षातच ठेवा. तर बघा, सिंपल फ्युचर टेन्समध्ये सब्जेक्ट असतो प्लस विल प्लस V1 म्हणजे वर्बचं पहिलं रूप, त्याला बेस फॉर्म पण म्हणतात, मूळ रूप. वर्बचं मूळ रूप पहिलं, मग ऑब्जेक्ट, मग टाईम. लक्षात ठेवाल, सिंपल फ्युचर टेन्समध्ये महत्त्वाचं काय आहे? विल प्लस V1 वर्बचं पहिलं रूप. एवढं लक्षात राहील. सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस टाईम. ओके, आशा करतो की तुम्ही नोटबुकमध्ये पण लिहिलं असेल तुम्ही स्ट्रक्चर सिंपल फ्युचर टेन्सचा आणि तुमच्या मेंदूमध्ये पण लिहिलं असेल, म्हणजे लक्षात पण ठेवलं असेल. चला, आपण आता सिंपल फ्युचर टेन्सचे एक्झाम्पल समजून घेऊ. आता तुम्हाला लक्षातच आहे की सिंपल फ्युचर टेन्समध्ये अशा ॲक्शन्स ज्या फ्युचरमध्ये घडणार आहेत अशा ॲक्शन्स एक्सप्रेस करतो. तर बघा, आणि हेल्पिंग वर्ब कोणता असतो? विल. आणि वर्बचं पहिलं रूप. तर बघा एक्झाम्पल्स. आय विल गो टू स्कूल टुमारो. शी विल विजिट हर ग्रँडपॅरेंट्स नेक्स्ट वीक. शी विल विजिट हर ग्रँडपॅरेंट्स नेक्स्ट वीक. अर्थ समजून घ्या तुम्ही मराठीमध्ये. दे विल वॉच अ मूवी धिस वीकेंड. दे विल वॉच अ मूवी धिस वीकेंड. वी विल सेलिब्रेट आवर टीचर्स बर्थडे. वी विल सेलिब्रेट आवर टीचर्स बर्थडे. अर्थ लक्षात ठेवा, मग तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं जाईल आणि तुम्हाला तेच वाक्य इंग्लिशमध्ये बोलावं लागेल. आय विल हेल्प यू इन युअर स्टडीज. आय विल हेल्प यू इन युअर स्टडीज. शी विल कंप्लीट हर वर्क ऑन टाईम. शी विल कंप्लीट हर वर्क ऑन टाईम. इट विल रेन टुमारो. It will rain tomorrow. They will win the match. They will win the match.
I will start my new course next month. I will start my new course next month. We will travel to Goa in summer vacation. We will travel to Goa in summer vacation. ओके, एक्झाम्पल समजले तुम्हाला. याच्यामध्ये काय यूज केलं आपण? हेल्पिंग वर्ब विल आणि वर्बचं पहिलं रूप. एकदा एक्झाम्पल्स वाचतो, तुम्ही इंग्लिशमधूनच समजून घ्या. आय विल गो टू स्कूल टुमारो. शी विल विजिट हर ग्रँडपेरेंट्स नेक्स्ट वीक. दे विल वॉच अ मूवी धिस वीकेंड. वी विल सेलिब्रेट आवर टीचर्स बर्थडे. I will help you in your studies. She will complete her work on time. It will rain tomorrow. They will win the match. I will start my new course next month. We will travel to Goa in summer vacation. ओके, शेवटी काय लक्षात ठेवाल? सिम्पल फ्युचर टेन्समध्ये त्या ॲक्शन्स एक्सप्रेस केल्या जातात ज्या फ्युचरमध्ये घडणार आहेत, भविष्यामध्ये त्या कृती केल्या जाणार आहेत किंवा त्या घटना घडणार आहेत. आणि हेल्पिंग वर्ब कोणता? विल. आणि वर्बचं पहिलं रूप विल प्लस V1. आणि हे एक्झाम्पल्स समजून ठेवा. आणि इथे तुमच्या रिअल लाईफमधले 5 एक्झाम्पल्स इथे स्वतः तयार करा, जे तुमच्या जीवनामध्ये फ्युचरमध्ये घडणार आहे. तर चला, या व्हिडिओनंतर तुम्हाला हे प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, बाय.